जागते रहो। बँका ग्राहकांना जी सर्व्हिस देतात त्यावर ग्राहक समाधानी नाहीयेत। बँकांच्या ॲपवर तुम्हाला इतर अनेक गोष्टी दिसतील, मात्र ग्राहक सेवा नंबर दिसणार नाही। समजा एखाद्या वेळी नंबर दिसला आणि तुम्ही त्यावर कॉल केला तर 1 दाबा, मग 2 दाबा, मग 9 दाबा, असं करता करता 15 ते 20 मिनिटं जातात। ग्राहकांचं नशीब चांगलं असेल तर ग्राहक सेवा अधिकाऱ्यापर्यंत आपला कॉल पोहोचतो, त्यानंतरही ग्राहकांचं पुरेसं समाधान होत नाही। त्यामुळे बँकांचे ग्राहक त्रासलेत। झोमॅटो, स्विगी आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कस्टमर केअरला कॉल केल्यावर काही मिनिटात प्रश्न सुटतो, मात्र अत्यंत महत्त्वाच्या अशा सेवा देणाऱ्या बँकांच्या कस्टमर केअरकडून मात्र प्रश्न सुटत नाहीत। कार सर्व्हिसिंग, हॉटेल असो की उबर, ओला यासारख्या कंपन्या रेटिंग देण्यासाठी विनंती करतात, मात्र बँकेचे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात मोठं आहे, तरीही कोणाकडूनही रेटिंगबाबत विचारणा होत नाही। कधी सरकारी बँकांचं नेटवर्क डाऊन असतं तर कधी ॲप काम करत नाही। बँका ग्राहक सेवा सक्षम करण्याकडे विशेष लक्ष देत नाहीत। बँकांचा जोर हा नवीन ग्राहक मिळवण्यावरच असतो, अशी तक्रार RBIचे डेप्युटी गव्हर्नर M. राजेश्वर राव यांनी नुकतीच केली आहे। बँकांना सेवा क्षेत्रात असल्याचा अभिमान आहे, मात्र दुर्दैवाने ग्राहक सेवेकडे त्यांचं लक्ष नाहीये, असं मत राव यांनी व्यक्त केलंय। बँकांची तक्रार निवारण व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे। RBIच्या गव्हर्नर यांनाही बँकांची ग्राहक सेवा सक्षम व्हावी असं वाटतं, मात्र बँकांकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे। बँकांच्या तक्रार निवारण कक्षात सुधारणा करण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिटिंग करण्याची आवश्यकता आहे, असं मत बिजॉन मिश्रा यांनी व्यक्त केलंय। बँकेच्या ग्राहक सेवेबाबत तुम्ही असमाधानी असाल तर बँकेत जाऊन तक्रार नोंदवा। बँकेने 1 महिन्याच्या आत तुमच्या तक्रारीचं निवारण केलं नाही तर बँकिंग ओम्बड्समन पोर्टल म्हणजे cms.rbi.org.in वर जाऊन तक्रार करा। तसेच तुम्हाला सोशल मीडियाचाही वापर करता येईल। ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही बँकेला टॅग करून तुमच्या तक्रारीची नोंद घ्यायला भाग पाडू शकता।